नमस्कार. द एन्काउंटरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि त्याच विषयी सातत्याने आता आपण बोलतो आहोत. आज आपल्याशी या विषयावर बोलण्यासाठी अशोक वानखेडे सर आलेले आहेत. अशोक वानखेडे सरांना दिल्लीमध्ये भाऊ किंवा टायगर या नावाने ओळखलं जातं आणि ते महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या विविध घडामोडींवर सातत्याने बोलत असतात. त्यांचा एक स्वतःचा वेगळा व्ह्यू असतो. आज आपण थेट त्यांच्याशीच बोलूया. सर नमस्कार. नमस्कार. सर तुम्ही 4 राज्यांच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये ठिकठिकाणी गेलेले आहात, फिरलेले आहात आणि मतदारांचं तुम्ही तानोसाही घेतलेला आहे. तर आपण ही मुलाखत सुरू करताना पहिलंच असं बघूयात की तुम्हाला काय वाटतं या 4 राज्यांच्या निवडणुकांच्या संदर्भात? चारही राज्यांमध्ये कुठे ना कुठे अँटी इन्कम्बेन्सी भयानक आहे. महाराष्ट्र असो, झारखंड असो, जम्मू काश्मीर असो किंवा हरियाणा असो. पण या 4 राज्यांमध्ये जर मी तुलना केली तर जी अँटी इन्कम्बेन्सी मला हरियाणामध्ये दिसली तशी कुठेही मी पाहिली नाही. भूतो न भविष्यती असं म्हणतात. आणि हरियाणाचा तो नेचर आहे. 2005मध्ये सत्तेत असलेली लोकं अक्षरशः 3 विधानसभा सीटवर आली होती. यावेळेला मला तसंच काहीतरी होताना दिसतं आहे. कारण हरियाणा दिल्लीला लागून असल्यामुळे तो दिल्लीचाच एक पार्ट असल्यासारखा आहे. आणि हरियाणा दिल्लीसाठी लाईफलाईन आहे बऱ्याच गोष्टींसाठी. राजकीय दलांसाठी सुद्धा ती लाईफलाईन आहे. कारण सगळा ह्युमन रिसोर्स बंद असायचा. दिल्लीला घेरायचं असलं की ते हरियाणा आणि पश्चिमी उत्तर प्रदेश इथलेच लोक यायची. उत्तर प्रदेशमध्ये जरी ब्लॉक झाला, आज योगींनी ब्लॉक केलं, तर दिल्लीला सुरक्षित हरियाणा ठेवायचं. पंजाबपासून कुठलंही एज्युटेशन येत नव्हतं. शेतकरी आंदोलन पाहिलं अजूनही आपण ते सिंधू बॉर्डरवर आहे. तिथे हरियाणा कुठे ना कुठे शेतकऱ्यांचा फार मोठा प्रश्न. हरियाणामध्ये बेरोजगारी फार, मिसरूल भयानक. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टी जी कॅडर बेस पार्टी होती त्या पार्टीचं संघटनच नेस्तनाबूत झालेलं दिसतंय. या 4ही राज्यात तो एक फार मोठा मेजर फॅक्टर आहे. तो जम्मू काश्मीर असो, झारखंड असो, महाराष्ट्र असो, ते संघटन जे असायचं, संघटनाची एक शक्ती असायची आणि ते एक फिक्स वोट बँक असायचा त्यांचा, तोच डगमगताना दिसत आहे. कारण 2014 नंतर संघटनावर सत्ता हवी झाली आणि संघटन बिलकुल सत्तेच्या दरबारी लोटांगण घालायला लागले. त्यामुळे तो जो स्ट्रक्चर होता तो बिघडलं. दुसरी गोष्ट म्हणजे लगातार प्रत्येक राज्यात सत्तेत किंवा प्रत्येक ठिकाणी सत्तेत यायचंच म्हणून, म्हणजे जम्मू काश्मीर असो, झारखंड असो, हरियाणा असो आणि महाराष्ट्र असो, या 4 राज्यांबद्दल जरी आपण बोलतो आहे प्रामुख्याने, तर या राज्यात आयाराम गयाराम जे बाहेरची लोकं बी जे पीमध्ये आली, त्यामुळं प्रत्येक ठिकाणी 2 BJP झाल्यात. एक ओरिजिनल BJP आणि बाहेर आलेली BJP. त्यामुळे तिथे BJP सगळी 4ही राज्यात मला ते संघटनात्मक दृष्टीने फार कमजोर दिसते. दुसरी, पैसा, सत्तेची ताकद हीच निवडणूक लढवून जिंकून देते हे समीकरण चुकीचं आहे. जेवढा पैसा बंगालमध्ये झोकला गेला, जेवढी ताकद सत्तेची बंगालमध्ये झोकल्या गेली, त्यानंतरसुद्धा ममता विधानसभेमध्ये पहिलेपेक्षा जास्त सीट घेऊन आली. त्यामुळे पैसा निवडणूक जिंकवतं याच्यावर माझा जास्त विश्वास नाही. आणि मग आपण आता पुण्यात बसलो आहे, बारामती लोकसभेमध्ये मला वाटतं एवढा पैसा महाराष्ट्रात कुठेही झोकला गेलेला नाही, तरी पण सुनेत्रा बहिणींना हरावं लागलं. त्यामुळे लोकांचे सेंटिमेंट्स. आणि आता होतं काय, आपण म्हणतो आपण 75 वर्ष झाली देशाला, तर तिकडे मतदातासुद्धा प्रगल्भ होत आहे. कम्युनिकेशनची साधनं इतकी वाढलीत की हरियाणामध्ये जर एखाद्या मंत्र्याला शहरातनं बाहेर काढलं किंवा गावातनं बाहेर काढलं, तो गावातनं बाहेर नेतो, 5 मिनटात पुण्याला तुम्हाला दिसायला लागतं की उसको बाहेर निकाल दिया, खदेड दिया. त्यामुळं ते एक लहर येते. जुन्या काळी म्हणजे स्वातंत्र्याची जेव्हा लढाई किंवा 1857चा जो गदर होता, जे पहिलं आपण युद्ध म्हणतो आहे, त्यावेळेला कम्युनिकेशन फार अवघड होतं. एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी बातम्या जाणं. आजच्या डेटमध्ये 2 मिनटात 5 मिनटात म्हणजे सगळं जगात पूर्ण पसरतं की कुठे काय होतं आहे. त्यामुळे आता आपण खोटं बोलून चालत नाही.
नेता असं म्हणू शकत नाही की हरियाणा के लोग हमको साथ दे रहे, ते महाराष्ट्राचे लोक हसतात आणि हरियाणामध्ये म्हटलं की देखो हमने महाराष्ट्र में क्या कर दिया, तर पुन्हा लोक हसायला लागतात. कारण त्यांना सगळं त्यांच्या डोळ्यासमोर असतं. या सगळ्या गोष्टींमुळे आणि कुठे ना कुठे सत्ता आणि संघटन म्हणजे संघ आणि BJP, खास करून हे 2 गुजराती नेता जे आहेत त्यांच्यात जी दरी निर्माण झाली, त्यामुळे खाली कॅडर कन्फ्युज्ड आहे. हरियाणामध्ये जर पाहिलं तर मोठमोठी दिग्गज लोक की ज्यांनी 4 पिढ्यापासून संघ, जनसंघ, BJP राबवला हरियाणात अक्षरशः, ती लोक घरी बसली आहेत. कारण पूर्ण आयुष्य 3 पिढ्या ज्या लोकांसोबत ते लढत होते, आता त्यांनाच तिकीटं मिळाली आणि त्याचा जय जयकार कसं करायचं. आता विखे पाटील हे अहमदनगरमध्ये मोठं प्रस्थ, अहो तिथे BJPची लोक त्यांच्याशीच लढत होते ना. आता ते रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणून BJPचे आले, आता ते लोक त्यांचा जय जयकार कसा करतील, मोरली त्यांना पटत नाही. यांना सत्तेत राहण्यासाठी ते सगळे व्यवस्था करतात, पण त्या कार्यकर्त्याचं काय, जो घरच्या भाकरी घेऊन कामं करतो. कारण एक कॅडर बेस्ड पार्टी आहे आपल्याकडे, 2च कॅडर बेस्ड पार्टी आहे, एक लेफ्ट आणि एक BJP. बाकी कोणाचं कॅडर नाही तसं. आणि हे कॅडरवाले लोक फार इमोशनल असतात, ते पैशासाठी काम करत नाही, ते विचारधारासाठी काम करतात. आणि मग जेव्हा त्यांना डॅमेज होतं मग ते घरी बसतात. म्हणून महाराष्ट्रातसुद्धा सिंगल डिजिटवर लोकसभेत आलं. त्यामुळे या 4ही राज्यात मला भाजपा कुठे फार येते असं वाटत नाही. पण 4 राज्यांमध्ये एका ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये भाजपा थोडी ठीक पोझिशनमध्ये खास कर जम्मूमध्ये आहे. आणि त्याचं कारण हे नाही की तिथे अँटी इन्कम्बेन्शन आहे, त्याचं मुख्य कारण आहे की काँग्रेस पार्टीने तिथे सरेंडर केलं. नॅशनल कॉन्फरन्स तर 30 ते 35 सीट घेऊन येतील, 90चा हाऊस आहे, 46 लोक पाहिजेत. काँग्रेस 20 जर घेऊन आलं असतं तर कम्फर्टेबल झालं असतं. काँग्रेस मला 10च्या पुढे जाताना दिसत नाही, 10-12 जास्तीत जास्त संपूर्ण राज्यात. प्रॉब्लेम असा आहे काँग्रेसचा की चालू निवडणुकीमध्ये अध्यक्ष बदलता तुम्ही. ज्या माणसाला तुम्ही कार्यकारी अध्यक्ष बनवला, कार्यकर्ता त्याचा चेहरा ओळखत नाहीत. तो ऑफिसमध्ये गेला तर म्हणजे अच्छा आप हो क्या कार्यकारी अध्यक्ष, अशी स्थिती झाली. दुसरी, जम्मूमध्ये गुज्जर, बनिया, ब्राह्मण हे मोठं वोट पर्सेंटेज आहे. तर तिथे गुज्जर आहे तिथे तुम्ही बनिया दिला, जिथे बनिया आहे तिथे तुम्ही ब्राह्मण दिला. आणि हे जाणून बुजून दिलं गेलं ताकी BJPला मदत व्हावी. मी कितीतरी वेळा माझ्या हिंदीच्या प्रोग्राममध्ये मी नेहमी म्हणतो की देर आर स्लीपर सेल्स इन BJP इन काँग्रेस. आणि ते पर्सेंटेज 60, 70, 80पर्यंत जातं. यांना जम्मू काश्मीर आलं नाही आलं काही फरक पडत नाही दिल्लीवाल्यांना. KC वेणुगोपालला कोण विचारणार आहे. आता एवढं पानिपत झालं, मध्य प्रदेशमध्ये 1 सीट नाही आली, जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशनमध्येच आहे, त्यांना काही लाज वाटत नाही. त्यामुळं ती जबाबदेही नसल्यामुळे काँग्रेसमध्ये हे सीट विकल्या गेल्या. अक्षरशः BJPने खरीदलं त्यांना. त्यांना वाटतं 3 राज्यात जरी आलो तर एका राज्यात गेलं तर काय हरकत आहे म्हणून ते खेळ केला त्यांनी. पण नॅशनल कॉन्फरन्सने दम मारला. दुसरी, जो आतंकवादी फंडिंगसाठी माणूस आतमध्ये होता आणि लोकसभा जिंकला, त्याला BJPने वापर केला. तो अच्छा 2-4 सीट तो निघेल. आणि मग जरी उद्या नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार बनलं आणि केंद्रामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी दोघेही कंटिन्यू राहिले, तर मला जम्मू काश्मीरचं सरकारचं वय, आयुष्य 6 महिन्याच्या वर दिसत नाही. कारण टेकू सरकार असलं तिथे इंडिपेंडन्स आणि छोट्या स्मॉल ग्रुपच्या सोबत, मग ते लगेच ते BJPसाठी ते फार मस्त फोडर ग्राउंड आहे. ते चांगलं ते ग्राउंड आहे जिथे ते 6 महिन्यात खेळ करतील. झारखंडमध्ये सोरेनला हात लावला नसता तर बहुतेक BJP तिथे आलं असतं. पण सोरेनला आतमध्ये टाकला आणि सोरेनला जेव्हा बेल मिळाली, त्या बेलमध्ये जेव्हा न्यायाधीशांनी ज्या कॉमेंट केल्यात, म्हणजे त्या बेलमध्ये लिहिलेलं आहे की ज्या 8.5 एकरचं प्रकरण आहे, ज्यात त्याला 5 महिने तुम्ही जेलमध्ये ठेवला, त्या 8.5 एकरचा कुठेही संबंध या माणसाशी दिसत नाही. ना कुठलं डॉक्युमेंट आहे, ना कुठलं रेव्हेन्यूचं डॉक्युमेंट आहे, कुठलं सेल डीड या रजिस्ट्री काहीच दिसत नाही आहे. आणि तुम्ही फक्त एका माणसाने आरोप लावले की त्याचं पोझिशन आहे त्या जमिनीवर. पोझिशन आहे हेही तुम्ही सिद्ध करू शकत नाही. मात्र कोणा एका माणसाने लिहून दिलेल्या कागदावर तुम्ही एका मुख्यमंत्र्याला आतमध्ये टाकता, हे चुकीचं आहे.
हे त्याला कुठेतरी बेलआउट करून गेलं. तो बाहेर असताना त्याची जी पत्नी आहे कल्पना, तिने जो फोर्ट सांभाळला, आता तीच मोठी कॅम्पेनर आहे या निवडणुकीमध्ये. तिथे संथाल, हू असे 3-4 आदिवासी समाज आहेत. प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. कल्पनासोबत ॲडव्हान्टेज आहे की ती सगळ्याच भाषा बोलते. बरं. त्यामुळं ती प्रत्येक भाषेत जाऊन हे करते. मग यांनी चंपाई सोरेनला आपल्याकडे घेतला. पण चंपाई सोरेन फ्लॉप झाला. कारण चंपाई सोरेन आला पण लोक त्याच्यासोबत नाही आली. आणि भाजपामधली जी आतमधली लोकं होती ती घरी बसायला तयार आहे. मग तुम्ही चंपाईच्या भरोश्यावरच निवडणूक लढा, पुन्हा तिथे आयाराम करा. त्यामुळं झारखंड हे BJPला एक थोडंसं होतं, पण मला वाटतं ते पुन्हा सोरेनकडे गेलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. हरियाणा क्लीन स्वीप आहे काँग्रेसला. महाराष्ट्रामध्ये मी जेवढं पाहतोय, मला लोकसभा रिपीट होताना दिसतं महाराष्ट्रात. आणि तुम्ही, मला आठवतंय की तुम्ही लोकसभेचं करेक्ट प्रेडिक्शन केलं होतं की BJP 2 डिजिटवर पण जाणार नाही. मी सिंगल डिजिट म्हणायचो आणि माझा 5 ते 7 आकडा होता. हो. ह्या ज्या 9 सीटा मिळाल्या आहेत त्यात एक साताऱ्याची जी सीट मिळाली ती पिपाणी चिन्हांच्या याच्यावर मिळालेली आहे. आणि एक अजून सीट आहे, आता माझ्या लक्षात गेली, ती सीट पण महाविकास आघाडीने गिफ्टमध्ये दिलेली आहे. ती खास करून पियुष गोयलची. सांगलीच्या ऐवजी कोल्हापूरच्या बार्गेनमध्ये पियुष गोयलवाली जर सीट घेतली असती शिवसेनानी, तर ती शिवसेनेची सीट आली असती. ती काँग्रेसला दिली. ते काँग्रेसचं मुंबईमध्ये नव्हतं, तिथं तो हलणारच होता. ती जर सीट शिवसेनेने घेतली असती तर सांगली काँग्रेसलाच आली असती, कोल्हापूर आलीच आहे आणि तिकडे पियुष गोयलवाली सीट आली असती. तर ह्या तो पियुष गोयलची BJPची सीट गेली असते, तशात त्यांना 7च मिळाल्या असत्या. एकनाथ खडसेंनी 2 सीट उत्तर महाराष्ट्रातल्या एकनाथ खडसेंनी खेचून आणल्या 2 सीट. ही गोष्ट वेगळी की आता त्याला बिलकुल तुम्ही साईडला टाकून दिलं, वापरलं आणि फेकून दिलं, पुन्हा हे केलं. पण एकनाथ म्हणजे रक्षा जर आली त्याच्यात फार मोठा हात एकनाथ खडसेचा आहे. आता एकनाथ खडसेचे जर 2 सीटचे कॉन्ट्रीब्युशन ठेवले तर मग पुन्हा 5 वर येतात. तर हा आकडा, आणि हा मी याच्यावर आकडा सांगतो. आता मी सांगतोय तुम्हाला, भाजपाच्या फार मोठ्या नेत्यांनी पुण्यामध्येच निवडणूक व्हायच्या 6 महिने अगोदर तो म्हणाला, काय वानकडे तुम्ही किती देता भाजपाला? तुम्ही कुठेतरी म्हणाले की भाजपाला 12-15 सीट येतील अशा. मी म्हटलं हो 12-15 ते येतीलच. म्हणे मला तुम्हाला फार महाराष्ट्राबद्दल तुमचं आहे आकलन असं मला फार वाटलं होतं, पण तुम्ही पण फार चुकी केलेली आहे. तो म्हणाला तुम्ही माझ्या ऑफिसला या रात्री. म्हणे आता माझ्या ऑफिसमध्ये फक्त तो आहे वॉचमन आहे, त्यामुळे तुम्ही आला तर काही फरक पडत नाही, नाही तर तुम्हाला दिवसा आम्ही बोलवत नाही. मग मी रात्री म्हणजे 11-11:30ला माझा जो मावस भाऊ आहे ते सचिन, तो मला घेऊन गेला तिथे. तो बिचारा खालीच थांबला गाडीत. मी वर गेलो, तो मला म्हणाला की चुकलाय तुम्ही. म्हटलं मग तुम्हाला काय वाटतं? 25 सीट येतील. अहो तुम्ही जेवढा बोलता त्याचा अर्धाच येणार आहेत. म्हटलं 6. म्हणे हो. म्हटलं नाही हो. त्यांनी कागद लिहिला. म्हणे ते लिहा तुमच्या 12 सीट लिहा. म्हटलं नितीन गडकरी. म्हणे ओके. म्हटलं गोपाल शेट्टी, त्याला सीटच मिळणार नाही, सोडा त्याचं. ती सीट गेली म्हणे आमची. ही वॉज परफेक्ट. तिकीटच मिळणार नाही. तो 100% आला असता पण तिकीट नाही. म्हटलं दानवे, डिपॉझिट वाचलं तर इज्जत वाचेल म्हणे. मी एक सीट बोलत गेलो आणि तो असा खोडत गेला अक्षरशः. 1.5 तासामध्ये मी तिथनं बाहेर आलो. मी म्हटलं हे खरोखरच सिंगल डिजिटवर येणार आहे असं वाटतंय आता मला. आणि आलेच तसे. कारण काँग्रेस महाविकास आघाडीने BJPला हरवलं नाही, BJPच्या लोकांनीच BJPला निपटवलं. कारण जर तुम्ही कार्यकर्त्यांची इज्जत करत नसाल तर अवघड आहे त्यांचं. आता माझा तो अर्थातच पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्रात राहून जसं बघतो आणि तुम्ही दिल्लीतून जसं बघता, यात फरक आहे. तर तुम्हाला आता महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या विषयी काय वाटतं? मला महाराष्ट्राच्या निवडणुकीविषयी एवढंच वाटतं की महाराष्ट्रात लोकसभा रिपीट होऊ शकतं,
पण सांगलीसारख्या चुका महाविकास आघाडीने टाळाव्या. जेव्हा उद्धव दिल्लीत आले होते तेव्हा माझ्याशी त्यांचं म्हणजे जवळजवळ 3-4 तास आमचं बोलणं झालं. तेव्हा मी त्यांना सांगितलं, मी म्हटलं विनेबिलिटी हे तुम्हाला पाहायला पाहिजे. फक्त सीट जास्त लढवून स्ट्राईक रेट जर तुमचा पुअर असला, शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वात पुअर आहे यावेळेला. तसं पाहिलं एकनाथ शिंदेनी चांगलं काम केलं आहे. कधी वाटलं नव्हतं एकनाथ शिंदे 7 सीट घेऊन येतील. एकनाथ शिंदेकडे मला मोठ्या मुश्किलीने मला ठाण्याची सूटसुद्धा येते की नाही त्याची शाश्वत नव्हती. कारण राजन एकतारे फार स्ट्रॉंग कॅन्डिडेट होता. म्हणजे अक्षरशः सट्टा मार्केट राजनचा सट्टा खायला कोणी तयार नव्हतं. पण मग भरपूर पैसा झाला तिथे आणि बाकी फॅक्टर होते कारण तो ठाण्याचा होता. तर त्या सीट झाल्या. मराठवाड्यातल्या सीट जरांगेंनी दिल्या एकनाथ शिंदेंना. बुलढाण्याची सीट अक्षरशः शिवसेनेच्या मूर्खपणामुळे आली. सगळ्यांना माहीत होतं, इट वॉज रिटन ऑन द वॉल की बुलढाण्याला शिवसेनेचा उमेदवार हारणार, त्यांनी उमेदवार बदलायला पाहिजे होता. पण ते अडून राहिले. कित्येक वेळा मला वाटतं की हे काम त्यांनी शरद पवारांना सोडायला पाहिजे. म्हणजे मी काय शरद पवारांचा फार फेवर करणारा माणूस नाही, माझ्या इतकं त्यांना कोणी क्रिटिसाइज केलं नसेल आयुष्यात. पण शरद पवार कमीत कमी विनेबिलिटी पे जोर देत आहेत. ते इथे जर काँग्रेसचा जर उमेदवार चांगला असेल तर ते म्हणतील की काँग्रेसला लढू द्या, इथे आपण मागं घ्या, आणि इथं काँग्रेसचा नाही आहे, तुम्ही जबरदस्ती इथं देऊ नका. मला आठवतं जेव्हा 2019मध्ये काँग्रेसला एकच सीट मिळाली होती धानोरकरला. धानोरकरच्या जागी काँग्रेसने दुसरा उमेदवार दिला होता, त्याला बी फॉर्मही दिला. धानोरकर शिवसेना सोडली होती, काँग्रेसमध्ये गेला बाळू धानोरकर. मग बाळू धानोरकर शरद पवारांना भेटले आणि म्हणाले की साहेब मी तुमच्या पार्टीत येतो, मला तिकीट द्या. तर तो म्हणाला, अरे चंद्रपूर हे काँग्रेसच्या कोट्यात आहे, त्यामुळे तू माझ्या पार्टीत जरी आला तरी मी तुला तिथलं देऊ शकणार नाही, पण मला माहिती आहे तू जिंकतोयस म्हणून. मग त्यांनी राहुल गांधींना भेटून एक व्यक्तिगत रिक्वेस्ट केली की ती चंद्रपूरची सीट तुमची जाईल जर तुम्ही दुसऱ्याला दिली तर तुम्ही बाळूला द्या, तो फार स्ट्रॉंग आहे. आणि त्यांनी बाळूला दिली. बाळू एकटाच उमेदवार तो निवडून आला. त्यावेळेस शरद पवारांनी ते विचार नाही केला जाऊ दे एक सीट कमी येते काँग्रेसची, आपल्याला काय फरक पडतो. त्यांनी ते एक ओव्हरऑल व्ह्यूमधून त्या हिशोबाने पाहिला. तर यावेळेला सुद्धा सीट डिस्ट्रीब्युशनसाठी म्हणजे आम्हाला इतक्या लोकसभेमध्ये आल्या म्हणून काँग्रेस म्हणतात सर्व ठीक आहे, पण ते काँग्रेसच्या सीट नाहीत ना. दॅट इज बिकॉज ऑफ शिवसेना आणि NCPचं वोट ट्रान्सफर झालं नीट, म्हणून काँग्रेसला इतक्या सीट्स मिळाल्या. नाही तर काँग्रेस एकवरच होती. बरोबर आहे. आणि काँग्रेसचे दोन्ही जे मोठे नेता आहेत, म्हणजे विलासराव गेल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठा नेता नाही. संपूर्ण महाराष्ट्राचा असा नेता नाही. ते नगर आणि आसपासच्या जिल्ह्या म्हणजे 2-4 जिल्हे सोडले तर थोरात नाही. थोरातनं विदर्भाबद्दल काही घेणं देणं नाही. म्हणजे काँग्रेसमध्ये जर ते ठाकरे जे अध्यक्ष होते पहिले 7 वर्ष, माणिकरावला जर मायनस केलं तर मी गॅरंटीने सांगतो 280 सीट्स कुठल्या आहेत ते सांगू शकत नाहीत. तुम्ही जर कॉन्स्टिट्युन्सीचं नाव घेतलं तर ते कुठल्या जिल्ह्यात आहे हे तुमचा अध्यक्षही सांगू शकत नाही, लीडर ऑफ ऑपोजिशन सांगू शकत नाही. कारण माणिकराव 7 वर्ष होते, त्याच्या अगोदर 7 वर्ष ते युथ काँग्रेसमध्ये, तर त्याचा त्या संघटनेचा 14 वर्षाचा तो जो आहे त्यामुळे त्याला सीट वाईज तेवढी स्टडी आहे. पण माणिकरावची दुसरी लंगडी बाजू म्हणजे माणिकराव संघटन बांधू शकत नाही नीट. ते फक्त बॅकरूम ऑपरेटर आहेत. ही कॅन बी अ गुड नेगोशिएटर, पण पार्टीला सेनापती म्हणून नेतृत्व देऊ शकत नाही. नाना आता हे सगळे ट्विटवर काम करतात, ट्विटनी निवडणुका जिंकल्या जात आहेत. आता तुम्ही सांगा लोकसभा निवडणुकीनंतरही काय काँग्रेस कुठे फिरतीये, कुठे शिवसेना फिरतीये. एकच माणूस लगातार ट्रॅव्हल करताना दिसतोय, तो म्हणजे शरद पवार. बरोबर. तो कोल्हापूरला जातो, तो सांगलीला असतो, तो नागपूरला असतो, तो कुठे असतो, इथे असतो, तिथे असतो. तर ती वृत्ती त्या ताकदीनं तुम्ही लढले
तर तुम्ही 288 पैकी तुम्ही 160 सीट घेऊ शकता. तिथे देवेंद्र फडणवीस स्वतःच्या सीटवरच निवडून येण्याची त्याची प्रॉब्लेममध्ये आहे, तिथेच तो अटकलेला आहे. पण तुम्हाला म्हणजे आता हाच पुढे प्रश्न घेऊन जाताना मला असं म्हणायचं की महायुतीमध्ये बऱ्यापैकी गोंधळ असल्याचं चिन्ह आता पुढे येते आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की अजित पवार. तर तुम्ही या फॅक्टरकडे कसं बघता? कारण सर्व्हेमध्ये असं दिसतंय की अजित पवारांना मिळणाऱ्या जागांची संख्या खूपच कमी असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं? काय आहे, मला हे अजित पवारांबद्दल दुःखही होतं. भ्रष्टाचाराचे आरोप वगैरे सगळे दूर ठेवा, पण अजित पवार वॉज अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर. ते चांगले प्रशासक होते. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरे नवीन मुख्यमंत्री बनले होते, पूर्ण सरकार अक्षरशः त्यांनी अंगावर घेऊन काढली. पण शेवटी काय असतं, आपण भ्रष्टाचार करतो, पैसा खातो. आजच्या जगात पैसा खाणं फारच सोपं आहे, पैसा पचवणं फार कठीण आहे. ते सगळं दिसतं लोकांना. त्यामुळे ईडी CBI सगळी ॲक्टिव्ह झाली. त्या प्रेशरखाली त्यांनी पार्टी सोडली. पण त्यांच्यासाठी एक घोडचूक त्यांनी केली जे मला वाटतं, आणि त्यांच्याकडनं ती अपेक्षा नव्हती. त्यांनी पार्टी सोडली, प्रेशरमध्ये सोडली. कशी का सोडली? पण त्यांनी शरद पवारांवर एवढे आरोप नव्हते करायला. शरद पवारांच्या बाबतीत ज्यांनी ते लेव्हल सोडून जे बोलले गेले, त्यामुळं पवार साहेबांना सिम्पॅथी मिळाली. पवार साहेबांना सिम्पॅथी देणारा अजित पवार आहे. त्यांनी नुसतं हाच म्हटलं असता की आम्ही क्लेम केलं, आम्ही अलग पक्ष घेतलं आहे, आता माझे काका. आता ते काका आहेत, त्यांनी जोडे मारले तरी मी काही म्हणणार नाही, ते माझे काका आहेत. तर मी तुम्हाला सांगतो, अजित पवार हिरो झाला असता महाराष्ट्रात. पण ते जे नकला करणं काकाच्या, आणि तिच्यावर म्हणजे लास्ट ज्याला म्हणतात ना, नेल इन द कफिन, ताबूत में आखिरी किल जो है वो बारामती में पत्नी को उतारने के लिए. आता ते म्हणतं पार्लमेंटरी बोर्ड म्हणत होतं. आता हे सगळे नाटक. पार्लमेंटरी बोर्ड कसलं पार्लमेंटरी बोर्ड? ते स्वतःच सगळं. शरद पवारच्या पार्टीमध्ये शरद पवार पार्लमेंटरी बोर्ड, उद्धव ठाकरेच्या पार्टीमध्ये उद्धव ठाकरे, लालू यादवच्या पार्टीमध्ये लालू यादव पार्लमेंटरी बोर्ड, ममताच्या ममता. हे कसलं? ते लोकांना सांगायचं असतं पार्लमेंटरी. नको म्हणायसाठी मग सांगायचं पार्लमेंटरी बोर्डला विचारायला पाहिजे, म्हणजे नाही म्हणणार तू, सरळ नाही म्हणणार तू. तर तो जो प्रकार आहे, त्यांनी त्याची इमेज फार हे केली. आणि त्यांच्या आमदारांचा आता धीर सुटला आहे. जो स्वतःच्या बायकोलाच निवडून नाही आणू शकत, ते जाऊ द्या हो, सुनेत्रा वहिनी हारल्या, पण बारामती विधानसभेमध्ये सुद्धा मोठा गड्डा पडला. म्हणजे टेक्निकली अजित पवार हारले ना, स्वतःच्या विधानसभेमध्ये सुद्धा निवडून आणू शकले. जो माणूस आपल्या बायकोला आपल्या विधानसभेमध्ये निवडून आणू शकत नाही, तो आम्हाला कसा निवडून आणतो? आणि हा जो पवारांचा कुनबा होता NCP, हे फक्त पवारांच्या छत्रीखाली ना. एक क्षेत्रीय जे राजकीय, जे आपले राज्याची जी पॉलिटिकल पार्टीज आहेत, ते एका कोणातरी छत्राखाली उभे असतात. आणि आता त्यांना वाटतं पवार साहेबांचा विश्वास, पवार साहेबांनी ते जिंकून आणले. त्यामुळं आता आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. दर्शकांना पण नवरात्रीच्या शुभेच्छा आमच्याकडनं. या राजकारणाच्या आपाधापीत आम्ही सणसुद्धा विसरून जातो. पण मला वाटतं आजपासून शरद पवारांच्या पार्टीमध्ये बरेचसे MLA यायला सुरू करतील. पण जो क्रायटेरिया मला जो कळला आहे तो हा आहे की मंत्र्यांना ते घेणार नाहीत कुठल्या हालतीत. जे मंत्री झालेत, ज्यांनी पवारवर व्यक्तिगत टीका केल्या, त्यांनाही जागा नाही. जे आपले पाठीमागं चुपचाप होयबा म्हणायचे, त्या होयबांना काहींना एंट्री मिळू शकते, असं एक आहे. पण पवार साहेबांसाठी ती फार मोठी रिस्क आहे. कारण पूर्ण जनताची जी सिम्पॅथी आहे ती यासाठी की साहेबांची गद्दारी केली ना, मग त्यांना धडा शिकवायचा. हे जर गद्दारपणा वापस आले, लोक म्हणतात अरे साहेबांना शेवटी गद्दारच ठीक वाटतात, राहू द्या. तो एक रिस्क आहे. त्यामुळे घेताना किती घेणार, कसं घेणार, ते त्यांना ठरवायचं आहे. आणि कोणाला जरी घेतलं नाही तर त्यांची पोझिशन अजून चांगली राहील असं मला वाटतं.
तुम्हाला वाटतं की एनसीपीची म्हणजे एनसीपी शरद पवारांची पोझिशन चांगलीच राहील या चांगली राहील. आणि शेवटी काय आहे, जसं तिकडे अमित शहा आहेत, हे इकडे किती ओरडू द्यात हो अजित पवार आणि एकनाथ शिंदे, तिथे त्यांच्यासमोर चेअरमध्ये बसू शकत नाही. ते अमित शहानी जरा आवाज उलवला की ते, अमित शहानी जर म्हटलं उद्या आम्ही 170 सीट लढणार आहे, तर हे जिंदाबाद जिंदाबाद म्हणणार आहे. काय आहे यांच्याकडे, स्वतःचं काय आहे? फक्त आपल्या लोकांना धीर देतात. म्हणजे इतकं हे चालू आहे. बावनकुळे म्हणतो, अहो आमची सर्वात मोठी पार्टी, मुख्यमंत्री आमचा बनणार आहे, कशाला काळजी करता? आणि आमचे फडणवीस साहेबच बनणार आहेत. तिकडे एकनाथ शिंदे आपल्या लोकांना सांगतात, माझं डायरेक्ट गोष्टी झाल्या आहेत अमित भाईंशी. ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका, बिहार मॉडेल होगा, आप ही रहोगे मुख्यमंत्री. अजित पवारांचे लोक विचारायला लागले, उन्होंने बोला कि इसको बोलना पड़ता है एकनाथ शिंदे को ऐसा है. दादा आपकी सिवा कौन है? हे तिथे वस्तुस्थिती आहे. आणि मी तुमचा काल एक व्हिडिओ बघितला, त्यात तुम्ही असं सरळ म्हटलेलं आहे की या दोन पार्ट्या ज्या आहेत त्या बीजेपी लवकर डिस्कार्ड करणार आहे. त्यांनी स्वतःच सांगितलं ना. तो म्हणाला 2029 में हम हमारे बलबूते पे केंद्र में आएंगे, मतलब हमको किसी की जरूरत नहीं है. बरोबर आहे. आणि जे म्हणजे यांची दोन्ही गुजराती नेत्यांची प्रवृत्ती आहे, त्यांनी कधी मायनॉरिटी सरकार चालवलीच नाही आयुष्यात. पहिल्यांदा हे मायनॉरिटी सरकार आहे आणि ते अतिशय असहज आहे. वक्फ बोर्डचं बिल वापस घेताना त्यांना कितीतरी वेळा रात्री मृत्यू आला असेल. आणि ह्या गोष्टी आता किती वेळ होणार? त्यामुळे त्यांचा भरकस प्रयत्न आहे की कुठल्याही हालतीत आपण 280 क्रॉस केल्या पाहिजे. हे तोड, ते तोड, याला तोड, त्याला तोड. आणि ते बीजेपीचं कॅरेक्टर राहिलं. बीजेपी ज्याचा हात पकडून जाते त्याला खाऊन टाकते. काँग्रेस ज्याला हात देते त्याला पूर्ण देऊन टाकते. तर या दोन नेचरमुळे हे सुद्धा आऊट घटकेचे राजा आहेत. तोपर्यंत गाजराची पुंगी वाजली तोपर्यंत वाजवायची, नाही तर खाऊन टाकायची. तसलं या दोन्ही पार्टीचं आहे. मला तर या विधानसभेनंतर अक्षरशः अजित पवार राजकीय संन्यास घेताना दिसत आहेत. हां, आता तो मी प्रश्न विचारणारच होतो की साधारणतः 1 महिन्यानी निवडणूक महाराष्ट्राची होईल असं दिसतंय. म्हणजे कारण निवडणूक आयोगाने म्हणजे परवाच्या ह्याच्यामध्ये साधारणतः तसं सांगितलं की 10 तारखेच्या अगोदर ते कधीतरी जाहीर करतील. तर तुम्हाला ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसं वाटतं? युती आणि महाआघाडी आणि त्यांचे निकाल कसे वाटतात? नाही, एवढं तर आहे की महाविकास आघाडी एकत्र लढतील. त्यांच्यात बरेचसे जे बातम्या पसरवल्या जातात ना, रात्री 1:30 वाजता भेटून आले कोणी, ते डोक्यावर चष्मा गॉगल घालून वगैरे वगैरे टाईप्स, त्या सगळ्या हुडी ते काय आहे मी तुम्हाला सांगतो. 2014 नंतर खासकर जेव्हा मोदी आणि अमित शहाचं दौर म्हणजे तो पिरियड चालू झाला, एक नवीन शस्त्र ते वापरतात राजकारणामध्ये. ते डिस्क्रेडिटिंग दी एनिमी. आपला जो शत्रू आहे त्याची विश्वसनीयता खतम करो. राहुल गांधी फार मोठा आहे, तर पता पडला की राहुल गांधीच्या गळ्यात हात घालून अमित शहाचा फोटो रिलीज झाला. चंद्रचूडच्या घरी जाऊन व्हिडिओ रिलीज करणं वॉज डिस्क्रेडिटिंग दी चंद्रचूड. त्यामुळे ह्या ज्या बातम्या येतात की रात्री उद्धवला भेटून आले, तर उद्धवच्या विश्वसनीयतेला कुठेतरी सगळे पडतात. बोला यार उद्धव वापस तुरी जायगा, म्हणजे ती सिंपॅथी आता हळूहळू कमी होणार. म्हणजे विश्वासार्थ डळमळीत करण्याची ही असते ती. संजय जोशीचं अध्यक्षपदासाठी नाव दिलं, लगेच व्हिडिओ आले मार्केटमध्ये की संजय जोशी को लंच पे बुलाया नरेंद्र मोदी ने और ये किया. माझ्यासारखा माणूस जो इतके वर्ष दिल्लीला हे सगळं ओळखतो, शेवटी मलाही काहीतरी वाटलं आणि मी संजय जोशींना भेटायला गेलो. तर मला अरे अशोक फोनही नाही केला, न फोन करता तो एकदा मला. मी म्हटलं का तुम्ही लंचला गेले का? ते म्हणे 2014 जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले तेव्हा त्यांना अभिनंदन करण्यासाठी मी एक फोन करून अपॉइंटमेंट मागितली. तर मला फोनवाल्यांनी सांगितलं की या मेलवर तुम्ही मेल करा, तुम्हाला बोलवण्यात येईल. म्हणून मी मेल केला. तर 2014 ते 2024 मी वाट पाहतोय, मला वेळ कधी मिळेल.
आणि म्हणे काल लंचची गोष्टी करतोयस तर म्हणे आता अर्ध्या तासापूर्वी मी बाहेरनं आलो आहे दिल्लीमध्ये. म्हणजे मी नुकताच आलो आहे म्हणजे मी आता म्हणजे एअरपोर्टवरनं म्हणे सरळ आलो, इथे लोक बसली होती म्हणून एका 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 गार्डनमध्ये ते खाली चेअर टाकून लोकांना भेटतात कारण त्यांना जागाच नाही कुठे. तर तेवढे माझं त्याचा खिसा कटून हे म्हणे माझं एअर तिकीट. आता काय सांगू तुला. पण हे डिस्क्रेडिट करण्यासाठी काही लोकांना वाटतं की अरे बोले संजय जोशी भी डर के थक गया होगा, कल वो अध्यक्ष भी बन जाएगा तो मोदी काही आदमी रहेगा. हे हे असं कॅम्पेन चालवलं जाते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना रात्री 2 वाजता भेटलं. उद्धव ठाकरे सगळ्या गोष्टीला माफ करू शकतो, त्याची पार्टी तोडली त्याला माफ करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट त्याच्या परिवारावर मी जेव्हा उद्धवशी बोललो ते म्हणाले की एवढं घाणेरडं राजकारण कधी नव्हतं झालं. माझ्या परिवारावर, माझ्या बायकोला टार्गेट, माझ्या मुलाला टार्गेट, मला टार्गेट, हे जे व्यक्तिगत टार्गेट झालेले आहेत यांना कोण आयुष्यात विसरणार. बरोबर. त्यामुळे ही अविश्वसनीयता. आणि मग या नेत्यांना सुद्धा पाहिलं पाहिजे, कारण आपण एक सोपस्कार म्हणून जरी उद्या अमित शहाने सुद्धा कुठे एअरपोर्टलाच क्रॉस झाले, अरे उद्धवजी कैसे है, बढिया अमित भाई, असं त्यांनी 2 वेळा फोटो काढला, तेच फोटो रिलीज करतात ते ट्विटवर. तर बेस्ट वे तिकडनं अमित शहा असेल तर उद्धव ठाकरेंनी इकडे निघायचं नाही. म्हणजे यू कांट टेक अ रिस्क नोईंग दी पीपल हाऊ दे ऑपरेट. बरोबर. तर आता एक शरद पवारांची एक इमेज आहे, ते सगळ्याच लोकांशी भेटतात. हो. ते अजूनही अडाणीच्या प्लेनमध्ये फिरायला त्यांना काही वाटत नाही. त्यामुळे लोक म्हणतात पुराणी पहिचान आहे तो. बरोबर. तर ती शरद पवारांना पण लोक विश्वास जास्त ठेवत नाहीत. पण पुतण्या सोडून गेला, साहेब अडचणीत आहेत म्हणून लोकांनी मदत केली. त्यामुळे शरद पवार सुद्धा फार केअरफुली वागतात आजकाल. थोडंसं असं कुठे वावड्या निघायला लागल्या की पवार साहेब मोदी से मिले, लगेच ते 2 स्टेटमेंट देतात सरकारच्या विरुद्ध एकदम तिखट. लोकांना वाटलं पाहिजे नाही साहेब लढाई लढून राहिले. तर हा प्रकार आहे. आणि उद्या जर निवडणुका झाल्या माझ्या हिशोबाने, उद्या जर वोटिंग झालं 4 तारखेला, तर भाजपला 50पेक्षा जास्त जागा मिळत नाहीत. आणि पूर्ण महायुती 75-80 मध्ये निपटून जाईल. हा, अशी स्थिती आता उद्या जर वोटिंग झालं तर. पण आता सीट शेअरिंग, उमेदवार आणि हे जे काँग्रेस, म्हणजे अक्षरशः शिवसेनेमध्ये सुद्धा BJPचे बरेचसे लोक घुसलेले आहेत असं मला वाटतं. शरद पवारांकडे सुद्धा तो प्रफुल्ल पटेल हा शरद पवार म्हणजे तो BJPच्या पेरोलवरच होता. आता तो तिकडे गेलेला आहे. त्यामुळे कित्येक ठिकाणी पार्टीने कंट्रोल केल्या पाहिजे गोष्टी असं मला वाटतं. महाविकास आघाडीने. आणि मग हे जसं अबू आझमीचं काल स्टेटमेंट आहे की आम्हाला 12 जागा पाहिजे होत्या, पण आम्हाला जितक्या देतील तेवढ्या आम्ही घेऊ, कारण विकास आघाडी जिंकणं महत्त्वाचं आहे आम्हाला. बरोबर. आता तो 12वरनं खालीच येत नव्हता. मग त्याचा इलाज काँग्रेसवाल्यांनी UPमध्ये केला. UPमध्ये 10 बाय इलेक्शन्स आहेत, 10 विधानसभेचे. तिथे काँग्रेसने 5 जागा मागितल्या. काँग्रेस अध्यक्षासारखा आम्ही 5 पे लढेंगे, हम 5 पे लढेंगे. त्या अखिलेशला वाटला हा त्रासदायक मामला आहे, कारण हा इकडे 12 मागत होते, तिकडे ते 5 मागत होते. हे म्हणाले जो देंगे जो लेंगे, यांना 2 मिळतील, तिकडे त्यांना 2 मिळतील. हे बरेचसे पुल अँड पुश आता होत राहतील. पण हे चित्र जोपर्यंत निवडणुका अनाऊन्स होत नाहीत, आचारसंहिता लागू झाल्यावर होतील असं मला वाटतं. आता फक्त जो राजमहेश चालू आहे आणि पेपरमध्ये बातम्या पेरणं चालू आहे, चॅनलमध्ये बातम्या पेरणं चालू आहे. 180, 160, 40, 80 त्या टोटल केल्या तर 360 वर जातात. आता काय आपण काय तेलंगणाच्या विधानसभा जोडायच्या महाराष्ट्रात. एक जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो की हे महायुतीने जे लाडकी बहीण योजना केलेली आहे, अशा ज्या सगळ्या योजना आहेत त्याचा या निवडणुकीत किती प्रभाव पडेल? मी स्वतः
म्हणजे हे कोणाचे व्हिडिओ पाहून किंवा नाही, मी मागच्या महिन्यात, आणि मी सगळं महाराष्ट्र फिरतच आहे. काल मी काटोलला होतो निर्भय बनो विचार मंचवरनं. आज माझं पुण्याला व्याख्यान आहे, उद्या सांगलीला आहे, परवा कोल्हापूर, नंतर पुन्हा दिल्लीला, मग 9 तारखेला पुन्हा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात आहेत 2 ठिकाणी. हे चालूच आहे माझं. तर मी चंद्रपूरवरून पांढरकवड्याला जाताना काही बाया दिसल्या मला आता शेतात काम करताना. मग मी गाडी ठरवली, मग शेतात गेलो. त्याला वाटलं पाणी वाणी पाहिजे का, म्हणजे पाणी पाहिजे का बाबू, मला नाही, असाच पाहिलं म्हणलं तुम्हाला म्हणून आलो. काय होय म्हणलं, सोयाबीन सोयाबीन होईल म्हणे बाबा. म्हणलं काय काकू, 1500 रुपये अकाउंटमध्ये 3000 रुपये आले असतील. हो आले म्हणे. म्हणलं 1500 रुपये. तर ती एक बाई हसली नुसती. दुसरी बाई एकदम रिॲक्टिव्ह झाली. काय येते रे बापा म्हणे 1500 रुपयात, काय येते 1500 रुपयात, काहीच येत नाही. आता घरचा सोयाबीन घरी आमच्या म्हणे 2 वर्ष झाले सोयाबीन घरी पडून आहे म्हणे. सोयाबीनले भाव दिले तर आम्हाला काय पाहिजे म्हणे पैसे, आणि इतकी महागाई आहे म्हणे बाबा, हे 1500 रुपये केव्हा खर्च होते कळतही नाही म्हणे, बेज्जत महागाई आहे म्हणे. ही रिॲक्शन आहे. इलेक्ट्रिसिटीचे भाव, विदर्भात इलेक्ट्रिसिटी बनते आणि मुंबईपेक्षा जास्त रेट विदर्भात आहे. आणि आमचे जे नेता आहेत सगळ्यांनीच मला वाटतं इंटरनॅशनल पॉलिटिकल सायन्समध्ये डिग्र्या घेतलेल्या आहेत. ते म्हणतात जनरेशन लॉसमुळे विदर्भाला महाग वीज मिळते. अरे विदर्भातली वीज विदर्भात स्वस्त मिळायला पाहिजे, जनरेशन लॉस मुंबईपर्यंत ना. हे उलटं कसं होणार हो. नितीन गडकरी काय चुकीचं बोलले. अरे म्हणाले सरकारकडे पैसा आहे का. महाराष्ट्रावर 7 लाख करोडचं कर्ज आहे. महाराष्ट्रावर आत्ता हे 2 लाख करोडचं डेफिसिट आहे. 2 लाख करोड. 80 पहिले होतं आणि मग त्यांनी पुन्हा काही ते पुरवणी वगैरे घेतल्या 20,000 करोडच्या, 2 लाख करोड झालं, म्हणजे ते 9 लाख करोड झालं. आता ते लाडकी बहिणीचं तुम्हाला किती, तुम्ही 2 करोड तुम्ही ॲव्हरेज पकडा. आता म्हणे आम्ही 2 करोडला देतोय. 2 करोड म्हणजे 3000 करोड रुपये एका महिन्याचे किती झाले, 41,000 करोड रुपये वर्षाचे. आता त्याच हिशोबाने तुम्ही ते आता गाय माता राजमाता जवळजवळ 1 करोडच्या आसपास देशी गायी आहेत. बरोबर. सरकारी आकडा 90 लाख काहीतरी, आणि तो आकडा जुना आहे. त्या 1 करोडच्या हिशोबाने तुम्ही सांगा काय होतं, किती तुम्ही द्याल. पैसा आणणार कुठनं तुम्ही. 60,000 कॉन्ट्रॅक्टरचे बिल थांबलेले आहेत, त्याने काम बंद केलेलं आहे. OBC शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या ज्या स्कॉलरशिप आहेत त्या मिळून नाही राहिलेल्या आहेत. चंद्रपूरला एक सैनिक स्कूल आहे, त्या सैनिक स्कूलमधनं 4 वर्ष सैनिक स्कूल मॅनेजमेंटनी वाट पाहिल्यावरही 4 वर्ष जेव्हा स्टेट गव्हर्नमेंटनी त्याला पैसा दिला नाही, त्यांनी त्या OBC मुलांना 4 वर्षानंतर सैनिक स्कूलमधनं बाहेर काढलं, कारण तुमची फी महाराष्ट्र गव्हर्नमेंट देत नाही म्हणून. तो GR होता यांच्याकडे, त्या GRच्या भरोश्यावर 4 वर्ष वाट पाहिली त्यांनी. शेवटी त्यांनासुद्धा खर्च काढावाच लागतो ना. आणि सरकार कुठनं आणणार पैसा मला तुम्ही सांगा ना. काय अजित पवार, काय देवेंद्र फडणवीस, म्हणजे आता एकनाथ शिंदे तर टेम्पो चालवायचे, टेम्पो विकून किती पैसा येईल त्यांच्याकडे. अजित पवारांकडे आहे जमीन, पण ते म्हणाले मागच्या वेळेला मी काय माझी जमीन विकून पैसा देऊ का गुलाबराव पाटलांना कॅबिनेटमध्ये. आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल मी जास्त काही बोलत नाही, कारण त्यांचे जे जिवलग मंत्री होते काळे, त्यांचा मृत्यू अमेरिकेत झाला. त्यानंतर कितीतरी लोक मला म्हणाले की देवेंद्र बँकरप्ट झालेले आहेत, कारण कोणालाच काही हिशोब माहीत नाही. तर कोण देणार पैसा. शेवटी पैसा तुमच्या माझ्या पॉकेटमधून येणार. वी आर द टॅक्स पेयर्स, आम्ही करदाते आहोत, आमचाच पैसा हे वाटतायत. स्त्रीला 1500 रुपये देऊ नका, तिच्या घरच्या त्या मुलाला नोकरी द्या, तिच्या घरी पडलेल्या सोयाबीनला भाव द्या. कॉटन, मी आता विदर्भातच आलोय म्हणून सांगतो, कापसाला 13,500 रुपयाचा भाव होता, 6,000चा आहे आज.
आणि हे जेव्हा म्हणतात MSP केल्यावर आम्ही 1.5 गुणा तुम्हाला जास्त देतो, तर मी हे प्रत्येक ठिकाणी ऑफर देतो. आमची एक जमीन आहे आमच्या परिवाराची, कोलवई या गावात 8 एकर, जवळजवळ 16-17 लोकांच्या नावावर आहे ती. आणि ते काका, मुलं, पुतणे सगळे, आणि गावातले लोक ती वाहतात ज्याला जरूरत असले. आमचे एक काका आहेत सध्या, सर्वात लहान काका, ते जिवंत आहेत, तेच देतात कोणाला पण. आणि आम्ही सगळे असे बाहेर कामं करतो. मी म्हटलं ती 8 एकर जमीन आम्ही देतो तुम्हाला, तुम्ही त्याच्यात जो प्रॉडक्ट लावायचा तो लावा आणि MSP वर विकून 1.5 गुणा प्रॉफिट दाखवा ना मला. अहो गावात तुम्हाला लेबर मिळत नाही, कापूस वेचण्यासाठी 500-500 रुपये द्यावं लागतात. कुठनं आणणार तुम्ही? कापसाचे भाव कमी, वेचणंही जास्त. त्यामुळे ह्या ज्या योजना आहेत त्या लोकांना कळतात कशासाठी आहेत. आणि असंच जर असलं तर आपण एक दिवस बँकक्रप्ट होऊ. आणि मी 1 मिनिट अजून घेतो तुमचा थोडासा, कारण ही तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला. नरसिंहा होते BJPचे नेता आहेत एक, नरसिंहा, ते थोडे थिंक टँक मानले जाते BJPचे. ते सारखे म्हणायचे डिस्कशनमध्ये की आम्ही एक नवीन वोट बँक तयार केला, लाभार्थी. 6,000 रुपये 5 किलो हे, आणि तो लाभार्थी आमच्याशिवाय कुठे जाणार नाही, पण लाभार्थी तुम्हाला एकच वेळा मदत करतो, नंतर तो त्याची सवय म्हणून जाते. आता 5 किलो हे जे तुम्ही अन्न म्हणजे हे धान्य देता, ते धान्य त्यांची सवय झालेली आहे. ज्या दिवशी तुम्ही बंद कराल तुमच्या बोकडावर बसतील ते येऊन. आता त्याच्या पुढे काय? बरोबर. लाभार्थीचं बेस्ट उदाहरण तामिळनाडू आहे. आपत्ती जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा त्याला पैसे मिळायला सुरू होतात सरकारकडनं. तो जन्म घेतो त्याला पैसे मिळतात, त्याला पोषणासाठी पैसे मिळतात, तो स्कूलमध्ये जातो पैसे मिळतात, ड्रेस मिळतो, पुढे लॅपटॉप मिळतो, मुलगी असते तर सायकल मिळतं. मग तो मोठा होतो, मग त्याला बेरोजगार भत्ता मिळतो, मग तो लग्न करतो. मुलांनी लग्न केलं तर त्याला ग्राइंडर, TV, मिक्सर हे सरकारकडनं मिळतं. मुलगी असते तर तिला सोन्याचे दागिने सरकार देतं. मग ते लग्न करून पोरं पैदा करतात, मग पुन्हा त्या सरकार त्या पोराला द्यावं लागतं. मग तुम्ही म्हणाल की या पूर्ण याच्यामध्ये तो माणूस आपलं आयुष्य कसं चालवतो. 2 रुपयामध्ये पोटभर जेवण मिळतं आम्हा कॅन्टीनमध्ये, 5 किलो अनाज घरी पडलेलं असतं, बाकी भत्ते मिळतात तुम्हाला, ते सगळं विकून तो दारू पितून बसतो. आज 10-12 वर्षापूर्वीची मद्रास हायकोर्टची टिप्पणी आहे की ह्या लाभार्थी योजनांनी तुम्ही लोकांना पंगू करता, त्यामुळं कुठलाही तामिळ काम करायला तयार नाही आहे तामिळनाडूमध्ये, आणि बाहेरची लोक येऊन कामं करतात. ती पैसे कमावतील, त्या प्रॉपर्टी घेतील, आणि एक दिवस असा येईल तुमच्या आयुष्यात की ते तामिळनाडूचे मालक होतील आणि तुम्ही बाहेर जाईल. आपल्या कोकणामध्ये तुम्ही आता पुण्यात कोकणामध्ये जरा तुम्ही रिसर्च करा, ज्या बातम्या मी ऐकल्या, कोकणामध्ये आजकाल फिशिंगसाठी बोटीवर नेपाळी लोक चाललेत. असंच जर झालं तर कोकणातला आपला कोळी फिशिंग विसरून जाईल 3ऱ्या जनरेशनमध्ये. त्याचं काम फक्त बोट भाड्यानं देण्याचं असेल, आणि मग नेपाळची तिथं लोक गावं बसवतील, पूर्ण डेमोग्राफी चेंज होईल. पहाडावर चढणारा माणूस समुद्रात मासे करतो, वेगवेगळे स्किल्स आहेत. तर त्या गोष्टीला आपण नजर, त्यामुळे हे लाभार्थी याला मला वाटत नाही की फार मोठं याने होणार आहे. त्याचं हे प्रयत्न खूप करतायत, लाडकी बहिणा, लाडकी बहिणा. ती बहिणा तर मग भाऊ काय, आता गोमाता, राजमाता. म्हशीला काय म्हणायचं, राजमावशी. बैलाला काय म्हणायचं, राजकुमार. हे असले थोतांड तुम्ही हेडलाईन घेऊ शकता, पेपरमध्ये जाहिराती घेऊ शकता, पण तुम्ही खरोखरच जर ग्रामीण क्षेत्रात जाऊन बसले तुम्ही, म्हणजे चला आता आपण पुण्यात राहतो तर आपल्याला सगळी सुबत्ता दिसते हो, पण तुम्ही विदर्भात खेड्यात जा, तुम्ही मराठवाड्यात खेड्यात जा, अक्षरशः तिकडनं टूर करून आल्यावर 2 दिवस माणूस बेचैन असतो. मी जेव्हा मराठवाड्याचा टूर करून येतो तेव्हा अक्षरशः माझ्या प्रोग्राममध्ये मला माझं ऑफिस म्हणतं
कि आज आपकी एनर्जी लेवल बहुत कम थी, थक गए थे क्या? कुठलं एनर्जी लेवल आणणार? कारण ते डोकं विचार करायला, म्हणजे आपल्याला वाटतं आपण गाडीमध्ये फिरतो, आपण AC मध्ये राहतो, किती मोठं पाप करतो आपण. ही लोक कसं जीवन जगतात जानवरासारखं. पुण्यात आपण जर आता तिघं जेवायला गेलो तो 1200 रुपये बिल येतो. हो अहो, ते 1200 रुपये महिन्यात पूर्ण कसं आयुष्य काढत असतील ते. कधी मीठ आहे तर तेल नाही, तेल आहे तर मीठ नाही, घर छत नाही, भकास चेहरे, अंगावर काटा येतो, अस्वस्थ होतो माणूस. पण काय, आपल्या नेत्यांना दिली नाही आहे. सीना बहुत चौडा आहे, आतमध्ये हृदयच नाही. हृदय शून्य लोकच राजकारणात आहेत असा माझा आरोप आहे. आणि हृदयशून्य लोकांकडनं फक्त खरेदी विक्री करण्याचं काम ते करतात. पहिले मतं खरेदी करा, बहिणींचे करा, भाऊचे करा, याचे करा, त्याचे करा. त्याच्यानंतर जरी जमलं नाही तर मग आमदार खरेदी करा, सरकार बनवा आणि मलिदा खा. महाराष्ट्रात जे सप्लाय करतायत लोक, तू पत्रकार आहेस, बरेचसे लोक तुला ठेकेदार, सप्लायर सगळे आपल्या ओळखीचे असतात. 15% कमिशन चाललं आहे. 2 मुख्यमंत्र्याचे 3% 3% मुख्यमंत्र्याचे 9% झाले. 3% डिपार्टमेंटचे 12% झाले. आणि 3% दिल्लीचे 15% झाले. 15% कमिशन देणारा ठेकेदार स्वतःसाठी 15% तर ठेवेल. मग त्यांनी 15% जर स्वतःसाठी ठेवले तर किती होतील? 30%. 70%मध्ये तर हे बनलेले रोड पहिल्याच पावसात उखडणार नाही तर मग कसे होतील? आणि शेवटचं तुला सांगतो, डिझास्टर मॅनेजमेंटचे 6,000 कोटी रुपये महाराष्ट्रात पडलेले आहेत. 3,000 कोटी मागच्या 3 वर्षापासून पडलेले आहेत. आणि ते 3,000 कोटी कोकणामध्ये अंडरग्राऊंड बिल्डिंगसाठी आहे. कारण हे समुद्री जे तुफान येतं त्यांनी हे सगळ्यात पहिले पोल वगैरे तुटल्या जातात, त्याच्यामुळे सगळे कामं ठप्प होतात. अंडरग्राऊंड केबल असेल तर नुकसान कमी होतं आणि कमीत कमी इलेक्ट्रिसिटी आली तर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर्स, पेट्रोल पंप चालू राहू शकतात. 3,000 करोड पडले, अजून काम सुरू झालं नाही, ठेके दिले गेले नाही. कारण ज्या हिशोबाने ते कमिशन मागतायत कोणीही माणूस करायला तयार नाही आहे. एका सप्लायरनी मला सांगितलं, म्हटलं का हो तुम तो बहुत बड़े सप्लायर हो, तुम क्यों नहीं करते ये काम? बड़ा काम है 3,000 करोड़ का. बोला जो रेट में मांग रहे हम नहीं कर पाएंगे. म्हटलं का? म्हटलं मग सांगा तुम्ही. म्हणे आम्ही सांगितलं साहेबांना. तर ते म्हणाले म्हणे जे केबल आहेत त्या रेट डबल टिबल लावा. तर आम्ही म्हटलं म्हणे लावू शकत नाही. का? अहो हीच केबल तुम्हाला या रेटमध्ये 100 रुपये मीटरला जर आम्ही केबल तुम्हाला ऑलरेडी पुण्यामध्ये सप्लाय करतो, तीच केबल कोकणामध्ये मी 300 रुपयांनी केलं, उद्या कोणी RTIमध्ये टाकलं तर मला जेलमध्ये जावं लागेल ना. मला जेलमध्ये जायचं नाही. कमिशन सुटत नाही म्हणून ते 3,000 करोड रुपये अजूनही गेलेले नाही आहेत. कोकण काही उद्या हू केअर्स फॉर पीपल. एक एक गोष्टी करून रात्रभर बसू शकतो. म्हणजे असं हा जो जीव कातावतो ना बोलताना, हे सगळं पाहून तुम्ही खा हो. म्हणजे लिमिट असतं ना, ओरबडून घेऊ नका. माणसाला जिवंत ठेवा ताकी पुन्हा त्याच्या अंगात रक्त झालं तर पुन्हा तुम्ही खाऊ शकता. ते गोचिड आहे ना जे जनावरांना चिपकून रक्त शोषतं, अहो पण ते पण त्या जनावराला मारून टाकत नाही, एका लिमिटपर्यंत शोषतं ना. हे अक्षरशः शेवटच्या ड्रॉपपर्यंत शोषून घेतात. म्हणून पत्रकारांचं काम जनजागरणाचं नाही आहे, भाषणं देण्याची. आपल्याला आपण टेलिव्हिजनवाले, तू पण टेलिव्हिजनवाला, आपण असं इंटरव्ह्यू झाला तर आपण बोलतो, नाही तर 1.5 मिनिटाची बाईट असते टी व्हीवर. 90 सेकंदात बोललं तर खूप बोलल्यासारखं वाटतं. 1-1 तास बोलावं लागतं. कशासाठी? लोकांना फक्त सांगावं लागतं की अरे हे चुकीचं होतं रे बाबा. ही स्थिती आहे. राजकारण चालूच राहील, पण लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. महागाई, बेरोजगारी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आपल्या या सगळ्या संदर्भामध्ये भाऊंनी या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे. आपण निवडणुका येतील तसं त्यांच्याशी बोलतच जाणार आहोत. तूर्तास धन्यवाद. धन्यवाद.